मला वाटत असेल हे झाड फक्त 1 महिन्याचं आहे, पण नाही, हे आहे फक्त 10 दिवसाचं डाळिंबाचं रोप. आणि विशेष म्हणजे आम्ही लावलेल्या 300 पैकी 300 म्हणजेच 100% झाडं अशीच टवटवीत आहे. एक झाड मरलं नाही. हे आम्ही कसं साध्य केलं, दिवस एकला काय केलं आणि 7व्या दिवशी कोणती जादुई ड्रिंचिंग दिली, हे सर्व सिक्रेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, कारण एकही स्टेप चुकली तर नुकसान तुमचं आहे. रामराम मंडळी, मी आहे तुमचा मित्र आणि तुम्ही बघत आहात वंडरिंग फार्मर. आपण अहिल्यानगरमध्ये 300 डाळिंब झाडाचा शेडनेटमध्ये प्रयोग करत आहोत आणि आज आपण बघणार आहोत दिवस 1 ते दिवस 10 पर्यंत आम्ही नेमकं काय नियोजन मंडळी केलं. प्रत्यक्ष लागवडीच्या दिवशी गडबडीत व्हिडिओ काढायचा राहून गेला, पण हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. रोप लागवडी आधी आम्ही खड्ड्यात बेसल डोस टाकला होता. त्यामध्ये आम्ही 3 गोष्टी घेतल्या होत्या: सिंगल सुपर फॉस्फेट, नीम केक आणि क्लोरोपॉरीफॉस पावडर. याचं सगळ्याचं मिक्सर करून प्रत्येक खड्ड्यात 400 ग्रॅम टाकलं होतं आणि खड्डा परत बुजवून घेतला. याचा फायदा काय झाला तर रोपाची मुळं जमिनीत जाताच तिला खत आणि किडांपासून संरक्षण भेटलं. त्यानंतर बेड वापसा स्थितीत आल्यावर रोपांची लागवड केली. लागवड झाल्यानंतर पुढचे 5 दिवस आम्ही फक्त पाणी व्यवस्थापनावर लक्ष दिलं. हे आमचं 100% सर्व्हायव्हलचं सिक्रेट आहे. आता झाड सेट झाल्यावर सर्वात महत्त्वाची स्टेप येते, ती म्हणजे पहिली आळवणी, फर्स्ट ड्रिंचिंग. हे काम सोपं आणि अचूक व्हावं म्हणून आम्ही 15 लिटरचा पंप वापरला. यासाठी आपण 3 गोष्टी घेत आहोत. 22-3 हे बुरशीनाशक आहे, जेणेकरून मुळांना बुरशी लागत नाही. हे आपण 40 ग्रॅम घेत आहोत. सागरिका हे ग्रोथ बूस्ट आहे, याने पांढरी मुळी आणि शेंडा सुसाट चालतो. हे आपण 40 ml घेत आहोत. आणि क्लोरोपॉरीफॉस जमिनीतल्या किड्यांचा नायनाट करण्यासाठी. आता 10 दिवसानंतर झाडाला कोवळा पाला फुटला आहे, त्यामुळे आता थ्रिप्स आणि मावा, तुडतुडे यांचा धोका वाढला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होतं आमच्या 300 झाडाच्या यशाचं गणित: योग्य बेसल डोस आणि योग्य आळवणी. आता 10 दिवसांनंतर झाडाला कोवळा शेंडा फुटलाय, त्यामुळे थ्रिप्स, मावा आणि तुडतुडे यांचा धोका वाढलाय. त्यासाठी पहिली फवारणी काय घ्यायची हे आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. ती माहिती मिस करायची नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. राम राम.